गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 इन 365 डेज ऑफ व्लॉगिंग आणि आजचा दिवस परत माझ्यासाठी खूप छान आहे कारण कुक आलेली होती का. आज सगळं तिने करून गेलेली आहे बट माझी तब्येत थोडीशी खराब आहे. वेदरमुळे काय झालं आहे की माझ्या घशात तडतडतं आहे आणि नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. एग्स बॉईल होत आहेत. ते नाश्ता आम्ही अमृतालाही शाळेत नाही पाठवलं कारण का तिची तब्येत थोडी खराब आहे. घसा खूप 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 असा खवखवतो आहे तर लेमन टी बनवूया, हे करूया आणि आज परत भरपूर सारे शूट्स करायचे आहेत. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि मला नक्की 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 सबस्क्राईब करा जर का तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडत असेल तर. तब्येत खराब होगी अभी. व्हॉट इज युअर टेक? मतलब दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट जो ज्याला मला जे सांगायचं आहे ते. सो अमृता को ना सर्दी खांसी हो रखी है एंड मुझे एक बात याद है कि जब मैं छोटा था और मम्मी हमें एक डॉक्टर के पास लेके जाती थी, पीडियाट्रिशियन थे. तो उनके पास क्या होता था, सर्दी खांसी के मौसम में सारे बच्चे सर्दी के साथ ही आते थे, नाक बंद हो रखी होती थी. तो वो उनकी जो नर्स थी, डॉक्टर साहब तो अंदर बैठे हुए, तो नर्स थी वो क्या करती थी, एक ही मशीन से सब बच्चों को नेबुलाइज करवा देती थी. आपने ये नहीं देखा कि बच्चे को क्या हुआ और आप उसको नेबुलाइज करवा रहे हो. चलो ठीक है, नाक खुल गई, सीधे सादे सलाइन से भी नेबुलाइज करवा रही होगी, मुझे कोई दिक्कत नहीं है. लेकिन वो एक ही मास्क से सभी बच्चों को नेबुलाइज करवा रही है और मुझे याद नहीं, ऑफ कोर्स मैं बहुत छोटा था तब, कि वो सैनिटाइज कर रही है या नहीं कर रही है. आई होप वो कर रही होगी क्योंकि मेरा इन्फेक्शन दूसरे को लग सकता है, दूसरे का मेरे को लग सकता है. तो अगर आप ऐसे किसी डॉक्टर के पास जाते हो जहाँ पे नेबुलाइज करवा रहे हैं तो मेक श्योर करो या तो अपना खुद का बच्चे के लिए मास्क खरीद लो, 100 रुपए के आसपास का आएगा. अदरवाइज अगर वहां पे वो खुद नेबुलाइज करवा के दे रहे हैं तो उस मास्क को अच्छे से क्लीन किया हो, सैनिटाइज्ड हो मास्क, तो ही यूज करवाना. मेक श्योर करना नेबुलाइजेशन के मास्क यूज ना. दैट इज डॉक्टर्स ॲडवाइस. दैट इज माय डॉक्टर्स एडवाइस. सो दिस इज द थिंग की आम्ही कॉलनीमध्ये राहतो तर तिथे ना कधी कधी हेल्थसाठी ते लोक विचारतात की नेब्युलायझेशन मशीन आहे का किंवा काय, आम्ही देतो. बट आम्ही मास्क नाही देत कारण सेम गोष्ट की त्या बाळाचं इन्फेक्शन आमच्या बाळाला लागू शकतो, आमच्या बाळाचं त्याच्यामध्ये काही घाण असेल तर त्या बाळाला लागू शकतं. म्हणून कॉलनीमध्ये पण देताना कॉलोनी में दे रहे हैं तो मशीन दीजिएगा, उनको बोलिएगा खुद का मास्क अलग खरीदे. मास्क बिल्कुल शेयर नहीं करना है. गलती से अगर मास्क के साथ मशीन दे दी है और वो वापस आई है तो वो मास्क को फेंक देना. हां, आणि 100 रुपयाचा येतो बस. बिकॉज त्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे खूप त्रास होतो लहान मुलांना. सो हे करा कारण आता मलाही त्रास होतोय पण माझ्या डॉक्टर साहेबांनी मला लेमन टी दिलेली आहे. हां आणि चायवाला नाही. हां आणि म्हणजे हे मी करते. आय एम नॉट गिविंग एनी डॉक्टर ॲडवाईस सर. हे मी करते माझ्या मुलीसाठी. तिला कफ होतो खूप जास्त लवकर कारण ह्याच्यामुळे. तर मी तिला सीतोपलादी देते हनीमध्ये मिक्स करून, तर तिचा कफ निघून जातो. तर इफ यू आर फेसिंग, जर का बाळाला कफ होत असेल तर सीतोपलादी द्या. सीतोपलादी इज व्हेरी व्हेरी गुड आणि खूप इफेक्टिव्ह आहे ते. बट हां, ऑब्व्हियसली तुमच्या डॉक्टरला आणि ह्याला कन्सल्ट करून द्या, असंच देऊ नका. ही आहे मयूरची एक भरपूर डाळींमधून एक फेवरेट डाळ. ती डिरेक्ट तडका देऊन डाळ असते आणि त्याला त्याच्यामध्ये अजिबात मोहरी, कढीपत्ता किंवा काही नाही आवडत त्याला. म्हणजे ती नॉर्थवाली थोडी वेगळी डाळ आहे आणि आम्ही असं वरण खात नाही, म्हणजे फिक्कं वरण तर खात नाही, तडकेवालंच खातो. बट ही थोडी वेगळी डाळ आहे आणि ही म्हणजे त्याचं सिम्पल असतं की भाजी वगैरे सगळं सिम्पल बनवा, सिम्पल, बट ते टेस्टी झालं पाहिजे. असं नाही की एक्स्ट्रा वॅगेंट काहीतरी पाहिजे. हां, त्याला कधी पाहिजे असेल तर मला सांगतो, बट असं त्याचं नाटक नाही आहे काय. सो दिस इज इट. आणि मी एवढंच करते किचनमध्ये, डाळ बनवण्याचं काम, भात नंतर आरामात. बट हे एवढंच माझं काम असतं किचनमध्ये. जर बाई आली तर, नाहीतर प्रियांका बाई जिंदाबाद. मला भरपूर लोक विचारतात की तुमच्याकडे हाऊस हेल्प आहेत त्या काय काय काम करतात. तर हे आमचं आधीपासून आहे, माहीत नाही. म्हणजे माझ्या सासरवाडीमध्ये हे खूप आहे की ते सुनांना जास्त काम करू देत नाही आणि त्यांना हे आवडत नाही. आय नो नॉर्थमध्ये असून हे थोडं वियर्ड आहे. मी डाळ बनवते म्हणून मी बघते तडकाचं काय चाललंय. तर सासरवाडीमध्ये की माझ्या सासऱ्यांना नाही आवडत की सुना काम करू दे घरचं जास्त, आणि ते नेहमी बोलतात यायला पाहिजे बट नॉट दॅट की इट हॅज टू बी अ नेसेसिटी.
आता हे झाल्यानंतर माझ्याकडे जे आहे कुक आहे, बिकॉज सकाळ संध्याकाळ कुक आहे, ती सगळं करते. फक्त ती डाळ आणि भात लावत नाही, कारण का डाळ मयूरला एक पर्टिक्युलर टाईपची डाळ लागते, ते तसंच झालं पाहिजे. तर डाळ मी बनवते, डाळ आणि भात मी बनवते. बाकी भाजी चपाती आणि नाश्ता ती कुक बनवून जाते. हा बाळा सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम येते. आणि पोछ्यासाठी आणि बाकी सगळ्या मिसलिनियस कामासाठी आम्ही रोज आता तरी स्नॅपडेट करतोय, नाहीतर अगोदर आमच्याकडे एक पर्टिक्युलर बाई होती. बट आता 1 तास रोज सकाळी बाई येते आणि ती घरातलं सगळं काम वगैरे घर आवरून जाते. इतक्याच हेल्प आहेत माझ्याकडे आत्ता तरी. स्वतःचा खाली पडलेल्या गोष्टी. पेपर काय म्हणते तू तिला? हा नाही खा रही है वो. तिला तू बोलली चांगलं खा करून, बोल तिला खा. इट गो असं जबरदस्ती थोडी करून खायला घालतात तिला. प्रेमाने बोल तिला. द बेस्ट पार्ट अबाउट आमच्या सोसायटीचा हा आहे की इथे खेळायला भरपूर जागा आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि मुंबईवरून इथे येण्याचा एक मोठं कारण हे पण आहे की तिला खेळायला भरपूर जागा आहे. सो आम्ही रोज तिला पार्कमध्ये घेऊन येतो. आता थोडं कमी झालं आहे कारण पाऊस असतो, बट माझीही वॉक होऊन जाते. आज अचानक वातावरणामुळे मला इतकी सर्दी झाली आहे. मी सकाळपासून एलेग्रा खाते, सगळं खाते, काही होत नाही आहे. आता मयूर गेला आहे सिनरेस्ट आणायला, कारण का सिनरेस्टच माझं काहीतरी भलं करू शकते लाईफमध्ये असं वाटतं आहे. अदरवाईज उद्या माझी हालत टाईट होणार आहे. उद्याच्या नाश्त्यासाठी आम्ही क्रिस्पी डोसाचं पीठ लावलेलं आहे. अमृतला काय होतं आहे? मुझे ऐसे डार्क ऐसे हो रहा है, लॉक है. हा ही बघा, ही पूर्ण डॉक्टरची पोरगी आहे. हा काय होतंय अमृत तुला? ऐसे लॉक्ड हो रहा है. नाक लॉक्ड आहे तुझं? हाँ. आणि काय होतं अजून? घशात काय होतंय? ऐसे वो ऐसे हो रहा है. घसा असं असं आहे का? वो ऐसे हरा रहा है लेकिन. अच्छा हलार आहे क्या? हाँ ऐसे डार्क ऐसे. अच्छा मग काय प्यायचं आपण? ये काय त्याचं नाव काय आहे? वो जा कोणतं औषध आहे, जा घेऊन ये. कोणतं औषध प्यायचं आहे? हिला बरोबर माहिती आहे सर्दी झाल्यावर कोणतं औषध पितात. कोणतं औषध प्यायचं? काय दिलंस अमृत? काय दिलंय त्याच्यावर? सिनरेस्ट प्यायचं. आणि आम्हाला औषध प्यायला खूप आवडतं हे ना अमृत? तू पिऊ नको, अडवू नकोस. आम्हाला औषध प्यायला एवढं आवडतं, आम्ही औषध शोधून काढतो हे ना अमृत?